आजच्या नाभिक समाजाच्या मेळाव्यात प्रसंगी उपस्थित सर्व माझ्या बडवा पाचोरा मतदारसंघातील सर्व माझा नाभिक म्हणजे कुठल्याही प्रकारे आम्हाला भीक नको, आम्ही हक्काचं आणि कष्टाचं खाणारे आहोत असे माझे उपस्थित असलेले सर्व बांधव, माझे भगिनी आणि त्यांच्या माध्यमातून या दिमागदार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्या बडगाव पाचोरा मतदारसंघाचे आताचे आमदार, उद्याचे मंत्री सन्माननीय सम्राट किशोर आबा पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे सर्व टोलाबळाचे सर्व सदस्य, सन्माननीय रावसाहेबजी असतील, सुनीला असतील, युवराज असतील, धुराबा असतील, सुनीतादा असतील, समाधान असतील, पदबापू, भैयासाहेब, भूषणदादा, लकीचंद भाऊ, महेंद्र, सर्व जर नाव घ्यायला गेलं तर यादी अपूर्ण आहे आणि सर्व समाजाचा युवा मित्र परिवार बांधवांनो, शिवसेनेचा प्रवक्ता या नात्याने विचार मांडत असताना आपासाहेब नाभिक समाज खरोखर प्रामाणिक, इमानदार, कष्ट करणारा, जसं आदरणीय जीवू बोलून गेले की वाटीभर पाणी आणि सदा आबादानी, पण जीवू या वाटीभर पाणीमध्ये ज्यावेळेस संत सेना महाराजांच्या रूपानं पांडुरंगाचं दर्शन जेव्हा झालं आणि याच वाटीभर पाणीच्या मागे या समाजाची प्रचंड मेहनत आहे, प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि म्हणून यांच्यामध्ये सतत आवाजाने असते. आणि म्हणून जसं काही नाभिक पुराणापासून आध्यात्मिक दृष्ट्या नाभिक पुराणाला महत्व केलेलं आहे, त्या काळामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, जसं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या ज्या परंपरा होत्या, यामधला नाभिक पुराणामधला जर आपण संदर्भ यावेळेस बिरजू काढला होता, बिरजू नाभिकाला म्हणतो म्हणजे की एक क्षत्रिय परंपरा सुद्धा या आपल्या नाभिक समाजाला लाभलेली आहे. आणि संत सेना महाराजांच्या रूपाने संत सेना महाराजांनी सांगितलं की आम्ही वारिक करू, हजामत वारिक. हे नाभिक समाजासाठी त्या काळामध्ये संत सेना महाराजांनी सांगण्याचं काम एवढंच होतं की पंढरपूरच्या वारकरी पंथासाठी या संत सेना महाराजांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतलं. समकालीन साधनामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये अनेक साधू संत होऊन गेले. जगद्गुरु तुकोबाराय कुंभी मराठा समाजातून होऊन गेले. जसं संत सावता महाराज आमची माळी आहे तर आपली शेती करू मागायचं, हे संत सावता महाराजांनी सांगितलं. तसं हे संत सेना महाराजांनी आपलं दिव्यमान काम असं समाजासमोर नेण्याचं खऱ्या अर्थानं काम जर केलं असेल, या सेना महाराजांनी केलं. नुसतं मध्य प्रदेशमध्ये जन्माला येऊन आपले वडील त्या राजाकडं तिथे दास म्हणून होते, पण वेळेप्रसंगी त्या राजाच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासोबतच पांडुरंगाने स्वतःच्या राजाची दाढी करावी काय आणि इकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या या सर्व संप्रदायामध्ये आचरण करणारे संत सेना महाराज रमून झाले काय, हे सुद्धा दिव्यमान आहे. हे कुठल्याही माणसाला हे अगदी सहजपणे लागत नाही आणि एवढं महान कार्य यांनी केलेलं आहे. आणि आपासाहेब एवढंच नाही की या समाजामध्ये अनेक असे महापुरुष जन्माला आलेले आहेत, जसं की आपले मीरभाई कोतवाल असतील. ज्या मीरभाई कोतवालांनी त्या काळामध्ये माथेरान परिसरामध्ये जन्म घेतला आणि माथेरान परिसरामध्ये जन्म घेऊन जे त्या काळामध्ये क्रांतीचे नाना पाटलांची प्रति सरकाराची चळवळ होती, माहिती ना तुम्हाला. तर त्या काळामध्ये या मीरभाई कोतवालांची समांतर सरकारची चळवळ इंग्रजांच्या विरोधामध्ये होती. दुर्दैवानं आपलाच कोणी माणूस गाफील झाला आणि त्या मीरभाई कोतवालांना त्या ठिकाणी इंग्रजांच्या इथं पकडून देण्यात आलं. दुर्दैवानं मीरभाई कोतवालांनी सांगितलं होतं की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझी कातडी सोडली गेली तरी चालेल, पण या स्वातंत्र्याचा लढा मी शेवटपर्यंत अजरामर ठेवण्याचं काम करेल, हे मीरभाई कोतवालांनी सांगितलं होतं. दुर्दैवानं इंग्रजांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये मीरभाई कोतवालांना अक्षरशः गाडीला बांधून फरफटत नेलं आणि समाजासाठी हा देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून स्वतःची कातडी सुद्धा मीरभाई कोतवालांनी तिथे काढून घेतली. इतका शूरवीर असणारा हा मीरभाई कोतवाल आपल्या नाभिक समाजाचे आहे. दुसरं बांधवांनो की आज सुद्धा समाजामध्ये तुम्हाला माहिती असेल बिहारचे मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर, माहिती आहेत ना, जे त्यांचं आता काही दिवसापूर्वी माझ्यामध्ये निधन झालं. हे कर्पूरी ठाकूर 2दा बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून मी ओबीसी आहे, मंचावरती बरेच लोक ओबीसी आहेत, तुम्ही सुद्धा सर्वजण माझ्यामध्ये ओबीसी आहेत. या मंडल आयोगाला सर्व गोष्टी पुरवण्याचं काम या कर्पूरी ठाकूरांनी त्या काळामध्ये केलं. आज तुम्ही आम्ही जर आरक्षण ओबीसी
च्या माध्यमातून घेत असू. आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक विविध जाती धर्माच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही बघताय, पण आज सर्व समाज कुटुंबियांपासून माळ्यांपासून तर नागरिकांपर्यंत सर्वांना ओबीसी मध्ये आणण्याचं काम मंडळ राज्याच्या माध्यमातून जर का झालेलं असेल तर ते आपल्या कर्पूरी ठाकूरांच्या माध्यमातून झालेले, जे कर्पूरी ठाकूर बिहारचे दोनदा मुख्यमंत्री सुद्धा होऊन गेले. त्यासोबत ऋषी सुनक तुम्हाला माहिती असतील, ब्रिटनचे पंतप्रधान, हे ब्रिटनचे ऋषी सुनक पंतप्रधान हे सुद्धा नाभिक समाजाचे, पण दुर्दैवानं हे आपल्याला सांगितलं जात नाही. गुलजारीलाल नंदा तुम्हाला प्रत्येकाला परिचित आहे. हे गुलजारीलाल नंदा या भारताचे 2 वेळा उपपंतप्रधान होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी सर्व काही पदं भोगली ही सर्व पदं गुलजारीलाल नंदांनी भोगली. संरक्षण मंत्री असेल, राज्याच्या तेथील अनेक मंत्र्यांपर्यंत अनेक अशी पदं या गुलजारीलाल नंदांनी तिथे भोगली. अत्यंत साधा असणारा माणूस, राष्ट्राचा देशाचा उपपंतप्रधान असून सुद्धा त्यांना आपल्या अंगावरती घालायला कपडे नव्हते, सूट नव्हते, आणि मित्राचा सूट या गुलजारीलाल नंदांनी घेऊन गेले. आणि लाल बहादूर शास्त्रीचं उदाहरण तुम्हाला दिलं जातं माहिती आहे ना, ते दूध घ्यायला जाताना देशाचे पंतप्रधान असून सुद्धा लाईनीत उभे राहिले. हे दिलं जातं तुम्हाला प्रत्येकाला उदाहरण. तर या गुलजारीलाल नंदांनी सुद्धा आपल्याकडे कोट नाही, आपल्या मित्राचा कोट घेतला, तो आपल्या बाजूला कुठेतरी उघडलेला आहे, म्हणजे फाटलेला आहे. हे बघून ज्यावेळेस ते दुसऱ्या देशाच्या परदेश दौऱ्यासाठी जातात त्यावेळेस तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी या गुलजारीलाल नंदांना तेथे कोट शिवून देण्याचं काम केलं. इतका प्रामाणिक आणि कष्टाळू नेता आपल्याकडे गुलजारीलाल नंदा होते. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अनेक उदाहरण तुम्हाला आपल्याला माहिती असेल की ज्या पद्धतीने विधान पूजन थोडी बेगमने जेव्हा विडा उचलण्याचं सामर्थ्य इथल्या सरदारांना सांगितलं होतं, अफजल खानने वेळ प्रसंगी विडा उचलला. अफजल खानने आपल्या 64,000 बायका आपल्या सोबत घेतल्या, 64 बायका आपल्या सोबत घेतल्या, लाखोंची फौज अफजल खानाने आपल्या सोबत घेतली. सोबतीला सय्यद बंडा देखील घेतला, कृष्णा वास्तव कुलकर्णी सुद्धा घेतले, सर्व लोक घेतले. प्रतापगडावरून येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्याचा घाट घालण्यात आला. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला घाबरतो, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला येऊ शकणार नाही, कारण की शिवाजी राजांना माहिती होतं की दगाफटका आपल्या सोबत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या एका गावात असणाऱ्या आपला जीवा महाल नावाचा अगदी बालपणाचा मित्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा नाभिक समाजाचं खूप मोठं योगदान आहे. आता फार अफजल खानाचा बोल मी रंगवून सांगण्यापेक्षा मी शिवचरित्र करायचं आहे, फार आपल्याला रंगवून सांगायचं नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेटायची वेळ येते आणि वेळ आल्यानंतर जेव्हा आव शिवाजी कडे लज्जा म्हणून जेव्हा अफजल खान म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज भावनेच्या भरामध्ये अफजल खानाला गळा भेट घेताय, पण अंगावर त्यांनी चिंबळ घातलेलं होतं. आणि या अफजल खानानं आपल्या कटेरी काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत खुपसली. पण कट्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरपार गेली नाही. हातात असलेला बिचवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला, वाघ काढली, अफजल खानाचा खोकडा काढला. अफजल खान दगा 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 म्हणून ओरडू लागला. बाजूला उभा असलेला सय्यद बंडा याला आवाज दिला. सय्यद बंडा हा तलवारबाजी हा अष्टपैलू होता आणि म्हणून सय्यद बंडाला प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे जीवन मारलेला नावाचे दांडपट्टा चालण्यामध्ये तरबेज होते. आणि ज्यावेळेस सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी वार करणार तेवढ्याच वरच्यावर आमच्या शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी द्वार उठून लावून सय्यद बंडाचा हात करण्याचं काम केलं. त्यामुळे सय्यद बंडाच्या माध्यमातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असता तर येणाऱ्या काळात स्वराज्य बांधवांना तुम्हाला बघायला भेटलं असतं का? अरे उपकार आपल्यावरती या नाभिक समाजाचे आहेत. यांच्या दुसरा प्रसंग शिवा काशीदाचा तुम्हाला माहिती असेल, ज्या शिवा काशीदांनी आपल्या स्वराज्य प्राणाची ज्वलज्वलंत असे आहुती देण्याचं काम केलं. पन्हाळगडावरून राजांना आपल्याला विशाळगडावरती जायचंय आणि विशाळगडावरती जात असताना सिद्धी जवाहरनं पूर्णपणे वेळा टाकलेला आहे. आणि या वेळांना आपल्याला निसरण्यासाठी काही पर्याय नाही. पण आपल्याच राज्यातील गुप्तहेर असणाऱ्या चव्हाण पाटील नावाच्या माणसाकडून खबर येते आणि शिवा काशीद नावाचा आपला मावळा हा
शिवाजी महाराजांसारखा दिसतो आणि म्हणून त्यांची निवड केली गेली. दोन पालख्या काढल्या गेल्या, एक उत्तरार्ध आणि पूर्वार्ध, म्हणजे पूर्वेच्या दिशेने उत्तरेच्या दिशेने काढली गेली. उत्तरेच्या दिशेने पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि पूर्वेच्या पालखीमध्ये आपले शिवा काशी बसले. कुठल्याही प्रकारची अट नाही, सांगितलं नाही की राजे जर मी मेलो तर माझ्या कुटुंबाचं काय कराल बा, माझ्या बायकोला का अनुकंपा करावा का, कुठे नोकरी द्याल का, किंवा माझ्या मुलाला दुकान टाकून द्याल का, काही नाही. कुठलाही त्याही माणूस या आमच्या शिवा काशीदांनी त्या पालखीमध्ये बसण्याचं काम केलं. पालखी सिद्धी जवाहरने थांबवले आणि थांबवल्यानंतर त्यावेळेस फैजल खान नावाचा अफजल खानाचा मुलगा ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून बघितलं होतं, या फैजल खानाने छत्रपती शिवाजी राजांना ओळखलेलं होतं आणि शिवा काशीदांच्या मानमुठीवरती तलवार लावून सांगतोय, अरे बता तुम सच में शिवा हो या नहीं. यांनी सांगितलं की हा मैं सच में शिवा हूं, तुम अभी भी अपनी जान अगर तुमको प्यारी है तो सच बोलो, तुम शिवा हो या नहीं. त्यावेळेस आमचं बाणेदारपणाने शिवा काशीद म्हणतात, अरे तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा ओळखू शकले नाही तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची पाठ कधी भेटायला भेटेल. ज्याचा राग किती जोहारला आला, राग आल्यानंतर आमच्या या शिवाजी काशीदांवरती हल्ला करण्यात आला, त्याच्यात त्यांना वीर मृत्यू आला आणि मरता मरता शिवा काशीद तुमच्या आमच्यासाठी एक सांगून गेले की जन्माला यातना मी नाभिक समाजातून आलेलो असतो आणि मी जन्माला आलेलो असताना शिवा काशी म्हणून जन्माला आलेलो असतो, पण मी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, याचा मला अभिमान आहे. आणि योगान त्याच वेळेस जर का त्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सापडून गेले असते तर आप्पासाहेब स्वराज्य उभं राहिलं असतं का? नाही. म्हणून सांगतो, हा स्वामिनिष्ठ समाज आहे, प्रामाणिक समाज आहे. 12 बलुतेदार आठवड्याच्या सर्व गोष्टींसाठी हा या 12 बलुतेदारांपैकी प्रमुख असणारा हा घटक आहे. आणि म्हणून आप्पासाहेब येणाऱ्या काळामध्ये हा समाज आपल्यावरती नक्कीच प्रेम करेल आणि ज्यावेळेस सय्यद बंडाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला, आपण म्हण अस्तित्वात आणली कोणती, होता जीवा म्हणून वाचला, पण आपण त्याचा आदर करायला शिकूया. आता याच्या पुढे आपण काय म्हणायचं, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. ही म्हण प्रत्येकाने तुमच्या आमच्या आप्पासाहेबांना शिवाजी महाराजांची उपमा देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अनेक आपल्याला लढाया लढायचे आहे आणि आप्पासाहेब जशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जीवा महाले सारखा मावळा उभा राहिला, त्याच पद्धतीने भडगाव पाचोरा मतदारसंघाचा एक माझा जीवा माला तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या या निमित्तानं आप्पासाहेब आश्वस्त करतो. आणि दुसरं बांधवांनो की सांगायला गेलं तर दुसरे असे अनेक मुद्दे आहेत की समाजाच्या अनेक गोष्टींच्या बाबतीत ज्या आपल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या माध्यमातून आता आपण बाहेर निघालेल्या कुर्म्यांच्या गोष्टी असतील, आपल्या नागरिक समाजाच्या गोष्टी असतील, आता आपण अपडेट होणं गरजेचं आहे. आपला जो पारंपरिक असणारा व्यवसाय आहे, प्रत्येकाला काही आपल्याला निर्भय कोतवाल होता येणार नाही की बाबाचा व्यवसाय होता तो सोडून त्यांनी देश सेवेसाठी अर्पण केलं, प्रत्येकाला होता येणार नाही. कारण की आज आपल्याला नोकरी असली तर नोकरी मिळेल. माझा भूषणदादा किती तो संवाद चालवते की काय परिस्थिती आहे, की मोठं दुकान असलं पाहिजे, शहरात असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, नोकरीच्या ठिकाणी आपण चांगले याच्यासाठी असलं पाहिजे. म्हणून तुमच्या आमच्यासाठी या व्यवसायासोबत सन्मान्य किशोरप्पा पाटलांनी आपल्या या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये 100 कोटीची सूतगिरणी उभं करण्याचं काम केलेलं आहे आणि भडगावच्या आसपास जवळपास 1000 एकर क्षेत्राखाली तेथे आपण एमआयडीसी सुद्धा स्थापना करत आहोत. मित्र आता गावागावातून कोणताही समाज असेल आप्पासाहेब तुम्हाला अगोदर एकच सांगायला यायचा, आपण काही करा एअरपोर्ट घरी चिटकाळा वापरले. आता पहिले चिटकाळायचं म्हणजे लाईट पण राहायची आपल्याला, त्यामुळे चिटकायचं नाही. आता आपलं जसं सरकार आलं, आपलं सरकार आल्यापासून लाईटचा काही त्रास आहे का कोणाला? नाही. रेग्युलर आहे की नाही एकदम? म्हणून यापुढे ही लाईट, ही व्यवस्था, आपला सर्व समाज, आपण प्रत्येक जण अशाच पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने जर आपल्याला नांदायचं असेल म्हणजे महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आपल्याला आणण्याची गरज आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी जर सांगायला गेलं तर यामध्ये सुद्धा नाभिक समाजानं अनेक प्रकारच्या प्रांतांमध्ये भाग घेतलेला आहे. आप्पासाहेब शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. केशवपण नावाची प्रथा ही महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळात होती. त्या काळामध्ये महिला विधवा
बाल विवाह केला जायचा, नवरदेव राहायचा आप्पासाहेब 65 वर्षाचा, नवरी राहायची 12-15 वर्षाची. पहिले कोणाचं नाम बरोबर यायला होईल? नवरदेवचाच होईल ना. अशा वेळेस त्या कुमारिका, त्या ऐन यौवनात असणाऱ्या तारुण्य असलेल्या या महिलांना टकली करून घरात बसवलं जायचं. मग त्यामुळे नाभिक समाज मानवाने सुद्धाही मांडलेलं होतं. त्या काळामध्ये जगाच्या पाठीवरचा पहिला स्तंभ ज्योतिराव फुलेंनी नाभिक समाजाचा घेतला, सर्वांची बैठक घेतली, सांगितले की नाभिक बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही माझ्या महिलेचं एक केशवपण करता कामा नये, कारण की केशवपणातून केसांवरती स्त्रियांचे सौंदर्य खुलून दिसतं. म्हणून ज्योतिराव फुलेंच्या मार्गाने सुद्धा आणि ज्योतिराव फुलेंना सुद्धा त्या काळामध्ये हे या समाजानं मदत केलेली आहे. कोरोना सारखा काळ आप्पासाहेब आपल्याकडे येऊन गेला. कोरोना सारख्या काळामध्ये जर काही नाभिक बांधवांनी ठरवलं नसतं, या बांधवांनी जर काय ठरवलं असतं कोणाची दाढी करायची, कटिंग करायची नाही, तर आपल्या फार दाढी पाहिजे तुझ्या फार पायापर्यंत आले असते आतापर्यंत. पण त्यांनी वेळेत हिंमत दाखवत प्रोटेक्शन घेऊन आणि योग्य प्रकारे त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं. पण माझ्या तरुण बांधवांनो, जावेद हबीब सारखा माणूस आज तुमचा माझा व्यवसाय घेऊन अब्जावधी रुपयाची उलाढाल करतोय. काही तर या व्यवसायामध्ये चांगले उद्योगपती पुण्या मुंबईमध्ये आलेले आहेत. माझ्या गाव खेड्यातला माणूस याने आता बाहेर निघायला पाहिजे. बाल्याची बाली आणि गावातली दाबाची फुली याच्या पलीकडे त्याने बाहेर निघून काहीतरी चांगलं करता येईल का, एक 20 पार्लरच्या माध्यमातून एक चांगला कन्सेप्ट पुढे येऊ पाहतोय. महिलांच्या बाबतीमध्ये ब्युटी पार्लर संदर्भात असेल, पुरुषांच्या बाबतीत अजून काही चांगलं करता येईल का, तालुका प्रेसवरती सुद्धा. आणि त्या पद्धतीचे जुन्या काळातले आता लोक राहिलेले 5 रुपये कटिंग राहायचे, तरी लोक पैसे द्यायचे नाही. आता तसे लोक राहिले नाही. तुम्ही चांगलं माझ्या तरुण भावांनो चांगलं काम उभं करा, आणि जर चांगलं काम उभं केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट, आमच्या या शिवसेनेच्या सरकारनं या आप्पासाहेब या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी संत सेना महाराज नाभिक महामंडळाची स्थापना देखील केलेली आहे. आणि त्याला योग्य प्रकारे आपण निधी देखील तिथे आपण वितरित करणार आहोत. आणि ते निधीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना काय लाभ घेता येईल तो पण आपण विचार केला पाहिजे. आणि आता किशोर आपल्या माध्यमातून जी भेटवस्तू, जी किट तुम्हाला देत आहे ती एक आधुनिक आहे. गावगाड्यातील जुन्या माझ्या काकांना, वडिलांच्या वयाच्या माणसांना कदाचित ते सर्व आता ऑपरेट करायला लागले. आणि आधुनिकतेचा विचार, आधुनिकता प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे हा उद्देश आपल्या बांधवांनो प्रत्येकामध्ये आहे. म्हणून संत सेना महाराज असेल, भीमबाई कोतवाल असेल, शिवा काशीद असतील, जीवा महाराज असतील, ब्रिटनचे ऋषी सुनक असतील, गुरुचार्यलाल नंदा असतील, ते बिहारचे मुख्यमंत्री ठाकूर असतील, या सर्वांच्या येणाऱ्या काळामध्ये विचारावरती त्याला एवढंच त्यांनी सांगतो. हाच असाच ताट कंठरवाणा शिवा काशीदांसारखा, जीवा महाराजांसारखा किशोर आपल्या पाठीशी तुम्ही उभे करा. येणाऱ्या काळामध्ये ज्या अडचणी असतील त्या सोडण्यासाठी आम्ही तत्पर राहू. एक जाता आप्पासाहेब या सर्वांसाठी शेर कभी बिकते नहीं भेड़ बकरियों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं भेड़ बकरियों के बाजार में, और बिकने वाले बिकते नहीं मेरे नाभिक समाज के दरबार में. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराज.